नमो नारायण ओम नमो नारायण। आपल्या सर्व स्वामी भक्तांना, जेवढे स्वामी भक्त महाराष्ट्रातले तुमच्या स्वामी समर्थवाडी वांगणी बदलापूर इथे येऊन गेले, जेवढे स्वामी समर्थवाडीचे येऊन गेलेले सद्भक्त, ज्यांना अक्कलकोट स्वामींनी स्वामी समर्थवाडीचा अनुभव आणि तिथली सिद्धता ही मनोमन अंतरचक्षुनी अंतर्मनानी इनर व्हॉइसनी जाणून दिली, अशा सर्व आनंदी स्वामी भक्तांना आणि ज्यांना माझं प्रत्यक्ष दर्शन झालं नाही पण उत्सुकतेपोटी जे माझी वाट पाहत आहेत, त्या सर्वांना, सर्व स्वामी भक्तांना माझा एक खूप मोठा संदेश आहे। भेद अमंगल, सर्व भक्त सुमंगल। आपण सगळ्यांनी एकमेकांना समजावून आपण सर्वांनी एकमेकांना समजून सांगितलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे, आणि नाही तर मग नियम। आता भारत सरकारच्या लेवलला जो संविधान नावाचा प्रकार आहे, तो संविधान म्हणजे दुसरं काही नाहीये, नियमाने धर्म वाढतो। आपण नियमच पाळत नाही। आपण जर नियम पाळले तर आपल्याला दंड होण्याची शक्यताच नाहीये, आणि आपण नियम पाळत नाही म्हणून त्याला समज म्हणलेला आहे। मग समज दिली जाते, म्हणून समर्थवाडी देताना एकमेकांनी एकमेकांना समजावून सांगितलं पाहिजे स्वामी समर्थांचं महत्त्व। स्वामी समर्थवाडीचं पण नव्हे, स्वामी समर्थांचं महत्त्व सांगितलं पाहिजे, आणि स्वामी समर्थांचे 9 उपदेश स्वामी समर्थवाडीमध्ये कसे साकार झालेले आहेत ते समजून दिलं पाहिजे। आणि त्याच्यापेक्षाही जर कुणी विचित्र वागले, नियम सोडून वागले, तर त्यांना गोडीमध्ये तोंडात साखर ठेवून, डोक्यावर बर्फ ठेवून इतकी सुंदर समज दिली पाहिजे, त्याला शालजोडीतले म्हणतात। असं हे सुंदर स्वामी भक्तांना 2025 अप्रतिम वर्ष, अप्रतिम का म्हणतो तर 2025 या सर्वांची बेरीज 9 येते, आणि 9 हा आकडा आपल्या ओम तत्वातला आहे, ओमकारातला आहे। उ म पादुका मंदिराला गेलात तर ही तिन्ही अक्षर, अकार तो ब्रह्मा, मकार महेश, आणि उकार तो विष्णू, म्हणजे उ म च खूप सुंदर वर्णन त्या ठिकाणी अनुभवायला येतं। म्हणून जाताना पहिलं लक्षात ठेवा, स्वामी समर्थवाडीत जाताना गणपतीला नमस्कार करून डाव्या बाजूने गणपतीकडेच जायचं। पादुका मंदिराच्या पाठीमागे स्वयंभू गणपती आहे, त्या गणपतीला आपली सुखदुःख सांगायची, पादुका मंदिराला प्रदक्षिणा घालायची, आणि मग गुरुपंचायतांकडं गुरूंना, आधी देवांना भेटायचं, मग पादुका मंदिर हे आपलं मूळ गुरुपीठ, आणि मग तिथून गुरुपंचायताला जायचं। असं जर आपण केलं तर 2025 हे वर्ष 9 आकड्याचं आहे। हा 9 आकडा इथं पूर्ण होतो गुरुपंचायतीसाठी। तुम्ही व्यवस्थित गेलात तर तुम्हाला कळेल की 9 आकडा कसा पूर्ण होतो। पादुका मंदिरला प्रदक्षिणा घातली की 9 पूर्ण झाले, तिथून पुढे गेलात ना की 3 पूर्ण होतात। म्हणजे पादुका मंदिरला जाताना अशी 3 वळणं आहेत की तिथं 3 आकडा पूर्ण होतो। आणि पादुका मंदिरहून तुम्ही पूर्णपणे गुरुपंचायतांना गेल्यानंतर गुरुपंचायतांना प्रदक्षिणा घालताना तुम्हाला कळून चुकतं की 16 दत्तावतारांना घेतलं की 6 आकडा पूर्ण होतो। असा मिळून 3, 6 आणि 9 हा ओंकार पूर्ण होतो, लक्षात घ्या। आणि त्या ओंकाराने तुम्ही गोशाळेचं, गोमातेचं दर्शन घेऊन समाधीपाशी जाता अक्कलकोट स्वामींची, जी
प्रति अक्कलकोट समाधी बनवलेली आहे तिथं, की जी काचेतून दृश्य अदृश्य दृष्ट्याला दिसते अशी. त्या समाधीत जाऊन तुम्ही खाली जाऊन गाईच्या शेणाने तिथलं ध्यानगृह सारवून तिथं 5 मिनिटं बसू शकता ध्यानाला. वर पाऊल उमटलेलं आहे स्वामींचं. असं सुंदर वर्ष कसं घालवायचं माहिती आहे? ह्या सगळ्या स्वामी समर्थवाडी परिसरात फिरताना तुमची 90 मिनिटं गेली पाहिजेत. कारण 9 आकडा आहे आणि 0 आहे आपल्या आयुष्यात. आपण कितीही कमवलं आणि कितीही गमवलं तरी आपल्याला शून्यात जायचे, मोक्षात जायचे, मुक्त व्हायचं. लक्षात ठेवा. ज्याला शून्यात सगळं गवसलं ना तो एकदम परिपावन झाला. तर कमीत कमी तुम्ही पायऱ्या फुटपाथ चालताना कमीत कमी स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा सुंदर पंचाक्षरी जप. आपल्याला कळत नाही त्याला पल्लव कसं लावायचं, श्री म्हणायचं का ओम म्हणायचं, कशाला. नुसतं स्वामी समर्थ पंचाक्षरी म्हणायचं आणि जात राहायचं. आपला जप बाहेर पडोसोपर्यंत कमीत कमी 900, कळलं का, 999, कळलं का, 990, समजलं का. नाही जमलं तर गुरुपंचायतांना बेल वाजोस्तोपर्यंत एक वरची बेल आहे, कॅम्पेन बेल, ते आपोआप पंचमहाभूताचा एक वायू नावाचा प्रकार आहे, तो थोडासा आला की ती बेल वाजते, आपल्याला सिग्नल मिळतो. तोपर्यंत बसून शांत 8ही गुरूंना, 8 ग्रही गुरु पातले, 8 गुरु बसलेले आहेत. समोर टेंबेस्वामी आहेत, उजव्या हाताला नावा कोतेकर आहेत, डाव्या हाताला हुमणाबादचे माणिक प्रभू आहेत, ऐश्वर्यवान माणूस. वरच्या बाजूला डाव्या हाताला श्रीपादसिंह वल्लभ आहेत, त्यांच्यावर सूर्यकिरण सकाळची पडतात या दिवसात. मध्ये अक्कलकोट स्वामी आहेत, खाली कृष्ण सरस्वती आहेत कोल्हापूरचे, आणि उजव्या बाजूला गाणगापूरचे आपले नरसोबावाडीचे नरसिंह सरस्वती, आणि टॉपला गिरनारचे जुनागडचे दत्तात्रय आहेत. असं दर्शन घेतलं आणि तिथं जर 9 वेळेला स्वामी समर्थ 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 असं जर जप केलात, मन शांत केलं, नाभी कमळापासून श्वास वरपर्यंत नेणं, भुरकुटीपर्यंत, 2 डोळ्यांच्या मध्ये, नाकाच्या वर, आणि पुन्हा तिथून खाली सोडणं. आहा, तुम्हाला तुमच्या अंतरचक्षूंनी, अंतर्मनाने, इनर व्हॉइसने तुम्हाला काही ना काहीतरी अप्रतिम असा लाभ होईल. तर हे वर्ष आपल्याला 9च्या पटीमध्ये जप करायचं आहे स्वामी समर्थांचा. अगदी कुणी 9 लाख केला ना, आणि मला जर रीडिंग दिलं की बघा मी खोटं बोलत नाही आणि तुमच्यासारखं मी खरं सांगत नाही, पण मी 9 लाख जप केला, असा प्रत्येक स्वामी भक्तांनी 9 लाख जप केला, तर स्वामी समर्थवाडीची सभासद संख्या 400 आहे. बघा, 36चा आकडा तर निघून जाईल. वाडीत आल्यानंतर कोणीच कोणावर रागवणार नाही. 9 चोक 36 ना, एवढा लाख जप होईल, प्रत्येकी 9 लाख. मग 9 लाख 9 चोक 36 आणि त्याच्यावर 400ची 2 शून्य, हो की नाही. ही बघा ना जप केवढा होईल. एवढा जप जर झाला, मला तुम्ही सांगा, आपण सगळे असे एकत्र आलो, एक है तो सेफ है, एक है तो नेक है, हो की नाही. हा जो राष्ट्रमंत्र आहे हा आपल्याला जागृत होईल. तर पुन्हा एकदा सर्वांना 2025च्या सुंदर शुभेच्छा, अप्रतिम आशीर्वाद, आणि सर्वांचं पुन्हा एकदा 2025 बद्दल अभिनंदन. कुठल्याही राशीचे असा, कुठल्याही राशीचे 12 ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तुमची जी सुखदुःख असतील ती त्या 3ही लिंगांना सांगा.
पहिलं लिंग स्वयंभू आहे, त्याच्यावर फक्त पाणी घालायचा प्रयत्न करा, व्यवस्थित शुद्ध होऊन, स्तब्ध होऊन आणि सिद्ध होऊन. शुद्ध, स्तब्ध आणि सिद्ध म्हणजे बोलायचं नाही, स्तब्ध म्हणजे. नंतर नर्मदेश्वर आहे, ते दूध पाणी म्हणजे संसारी लोकांचं आहे. वर लिंग पांढरा आहे, खाली शाळुंका काळी आहे. काळ्या पाषाणात आणि पांढऱ्या पाषाणात नर्मदेश्वर आहे, म्हणजे त्याला दूध आणि पाणी पाहिजे. निम्म निम्म. आणि त्याच्या पुढं काष्ठलिंग आहे, ते 3 प्रकार आहेत, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसक. ह्या तिन्हीवर तूप, मध आणि भस्म याचा अभिषेक एक एक ठेव. बघा काय होईल ते. असं जर 12 त्रिक 36 लिंगांची पूजा केली, सुवर्ण मध्य, प्रश्नच नाही. कारण ओम हा शब्द 3, 6, 9 मधनं तयार झालाय. आणि 3, 6 एवढी लिंग आहेत 36, आणि तुमची सगळी वाडीला प्रदक्षिणा दिली की 9 आकडा तयार होतो. बघा सिद्धता काय आहे ते. ओम नमो नारायण, ओम नमो भगवते वासुदेवाय, गोविंदाय नमो नमः, नमो नमो, ओम नमो नारायण.